रोखू झेल घेऊया घुमू दे दरी आणि खोरी सुरू होती आता पीपीएल ची ही वारी. लेट्स बिगिन. यस पहिला बॉल बॉल होता एरासना बॉलिंग मध्ये. पहिला बॉल जर पाहिला गेला मोठा फटका मात्र पाहायला मिळाला. पहिला बॉल रेस ऑन असणार आहे. बॉल पाहता पाहता तिथे नक्कीच धावा मिळणार आहेत. दे 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 रन दे दे रन दे दे ठाकुर. कितने रन हुए वहां पे सरदार? 3 रन हुए. 3 धावा घेतलेल्या तिथे. पहिल्या चेंडू मध्ये राहुल एका बाजूने खेळताय तर निखिल मात्र बॉलिंग मार्क होती असणार आहेत. पहिलं षटक सुरू असणार आहे. पठा प्रीमियर लीग धमाकेदार क्रिकेटची स्पर्धा रंगली जाते मैदानामध्ये. चांगला बॉल होता यावेळी. चांगला फटका मात्र तिथे बघायला मिळाला असेल. डीप मधून फिल्डर आले. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते. वरन्स कंप्लीट केली जाते. धावसंख्येमध्ये आपण बघू शकता डीजेचा आवाज देखील घुमतोय प्रत्येक चौका षटकारावरती. धावसंख्या जर आपण पाहिली गेली धावसंख्या जर पाहिली फलकावरती यायच्या 4 धावा. या बाईचा बॉल बॅकफुटला जात पंच करायचा प्रयत्न केलाय. 1 धाव मात्र केली जाते कंप्लीट. 1 धाव केली अंकित. धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोर मात्र पुढे जातोय. 3 बॉल मध्ये 5 धावा झाले. पहिलं षटक तिथे चालू आहे. 4 षटकाचा सामना आहे. सुंदर असं कॅमेराचं वर्क स्पॉट ऑनच्या माध्यमातून. ओहो यावेळेस बॉल जर पाहायला गेलं फिरकीची जादू पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती पकडली आहे विकेट. पहिला
धावसंख्या मात्र बघता बघता पोहोचली आहे ती 13च्या घरामध्ये. दुसरा षटक तिथे चालू आहे. समीर मात्र बॉलिंग मध्ये. ओ यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं गलीमध्ये बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील बॉलच्या दिशेने धावले जात आहे. बॉल देखील दूर धावताना पाहायला मिळालेला आहे आणि पाहता धावसंख्या देखील पुढे सरकताना पाहायला मिळाले असणार आहे आपल्याला. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आपण जर पाहायला गेला धावसंख्या मात्र बोर्डला पाहायला मिळणार आहे 16 धावा धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी आपण पाहत आहेत जे प्रारंभ असणार आहे. समीर मात्र बॉलिंग मध्ये आहेत. धावसंख्या जर पाहिली गेली 16 धावा धावसंख्येमध्ये लगावल्या गेल्यात. रोहन मात्र बॉलिंग मार्गवरती आहेत. ओ यावेळेस चांगला फटका रोहनच्या बॅटमधून. बॉल नक्कीच चांगला धाडला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धावसंख्या देखील आता पुढे जाते. एक सुंदर असं मैदान आहे. सुंदर लाईव्ह कव्हरेज देखील केलं जाते. धावसंख्या जर पाहिली गेली 17 धावा धावसंख्येमध्ये या षटकामध्ये धावा काढलेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या क्रेझी लायनच्या. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. क्रेझी लायनचे संघ मालक त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागलं ज्यांनी हा संघ विकत घेतला. संघाला सपोर्ट दिलेला आहे. चांगला बॉल यावेळेस बघायला मिळाला असेल. आपण पाहत आहेत पठार प्रीमियर लीग 2024 देखना पर्व आपण या ठिकाणी बघू शकता. यावेळेचा बॉल फिरकावून दिलाय चेंडू आणि बॉल तिथे पकडला गेलाय. फलंदाज होत आहे बाद. दुसरा धक्का. खूप चांगला कॅच.
विनंती आहे 12 प्लेयर पाठवा. एक बॅटिंग टीम क्रेझी लायन्स टीमला विनंती, आपण 12 प्लेयर पाठवायचा आपला. क्रेझी लायन्स टीम आता विकी आले बॉलिंग मध्ये. पंच धावा किती आलेत पाठीमागच्या बॉलला? 2 धावा आलेले आहेत. तिसऱ्यासाठी धावले होते, फलंदाज बाद झाले आणि आता तिसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ केला जाणार आहे. पण बघताय टेक्निकल स्पर्धा स्पोर्ट्स ऑन वरती ऑन असणारे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. होते विकेट बॉल तयार असे बॉलिंग ट्रॅकला. ओ दांडी 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 गुल, फलंदाज बाद. अरे पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं. लायन्स स्वरूप जर आपण पाहिलं गेलं 2 धावेवरती खेळता पहिल्याच बॉल जर पाहिलं गेलं, सुरुवात जर पाहिली गेली, घातक आहे. स्टाईल न उत्तर देतोय तो स्वरूप. धावसंख्या 26 धावा 4 बाद असताना लेग वाईट बॉल, खराब बॉल मात्र बघायला मिळतोय. चांगला सामना आहे. कधी स्पर्धा जर पाहिले गेली 8 संघ जे आहेत ते सर्व 8ही संघ पठारावरील आहेत, आसपासच्या गावातील आहेत आणि 8 संघांमध्ये खरं ही स्पर्धा मात्र आपल्याला बघायला मिळते. 27 धावा 4 बाद असताना पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल होता, आतमध्ये आला, इन स्विंग केलाय. सिंगल केला ती प्राप्त. धावसंख्या मात्र पुढे जातीये. स्कोर मात्र बघायला मिळाला असेल आता बोर्डला. धावसंख्या साठी 28 रन्स 4 बाद असताना चौथं षटक या ठिकाणी. यानंतर बाकी असणारे 4 होता सामना. टॉस जिंकत मात्र घेतलं होतं क्षेत्ररक्षण. विकी मात्र बॉलिंग मध्ये आपली छाप सोडत असताना सध्या 1 विकेट घेतली पहिल्याच बॉलला. थांबवलं या ठिकाणी खेळाडूंना. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग केलं. लॉंगाच्या दिशेनं बॉल खेळून काढलाय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला गेला. सिंगल मात्र केला ती प्राप्त. 1 धाव केली कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकते बोर्डला. स्कोर झाला 29. 29 धावा 4 बाद असताना क्रेझी लायन्स टीम बॅटिंग करतोय. स्वरूप 2 बॉल 2 धावा करत असताना बॉलिंग मध्ये विकी आहे. तिसऱ्या षटकाचा मारा करतायत. पुन्हा एकदा चांगला फटका. पॉवर ऑन केली जाते. बॉलला पाठवले स्वरूप यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सेट फलंदाज स्वरूप होत आहेत मैदानाच्या बाहेर. तंबूचे शिकार.
गोलंदाजी मार्क जर पाहिलं गेलं चौथं षटक घेऊन आता मात्र कोण तयार असणार आहे, कारण 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली गेली 33 धावा धावसंख्येमध्ये लागलेलं आहे. 5 बाद असताना आपण पाहतायत. शेवटचा षटक गोलंदाजी मार्ग आता आलेला आहे तो ओमकार चौथ्या षटकासाठी करतोय तयार. पाहिजे मनोज बॅटिंग साठी सज्ज आहे. मनोज आणि ओमकार मात्र या ठिकाणी सज्ज असणार बॉलिंग साठी. कशा प्रकारे खेळ दाखवला जातोय मैदानामध्ये. ओ यावेळेस बॉल जर पाहायला गेला टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग आणि भरपूर मिस झालेला आहे. खूप लांब टाकलेला बॉल ऑप्शनच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर रफ्तार पूर्णपणे करता गिरफ्तार. सुंदर बॉलिंग ओमकारची. पहिला चेंडू सप्राईट टाकलाय. ती संधी नाही येते. शेवटचा षटक थोडा पुढचा षटक आहे. क्रेझी षटक. आणखीन एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला गेला आणखीन एक सुंदर बॉल मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. बघू शकता रिप्ले बॉलचा. टप्पा पडला बॉल स्विंग झाला मिस केलाय. चौथं षटक तिथे आपल्या बघायला मिळते. 33 धावा धावसंख्येमध्ये 5 बाद असताना. हो यावेळेचा फटका उचलला हवेत. बॉल चाललाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. ठिकाण आहे सेफ झोनचं. फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाज जर पाहिले गेले ओमकारची पहिल्या बॉल पासून मात्र हवी ठरलेले आहेत. ओ हवेमध्ये बॉल खेळून काढलाय. झटका होऊ शकतो आणि टिपलाय फलंदाज. ओमकारला मिळते दुसरी सफलता. 6वा धक्का क्रेझी लायन्सला.
सुंदर खेळी मात्र या ठिकाणी साकार केली जाते. यानंतर दुसरा सामना लगेच होणार आहे. टॉस साठी लगेच जायचं वस्ताद 11 आणि शिवतेज बॉयज 11. चला टॉस साठी लगेच या. थांबा डीजे. आहे आपल्या शुभ असते आपण टॉस एकाने संपन्न करायचंय. जीवनची मांढरे यांना विनंती असताना आपल्या शुभ असते एकाने टॉस आपण संपन्न करायचंय. मॅच होणार आहे शिवतेज बॉयज वर्सेस वस्ताद 11 या दोन टीम मध्ये. थोडासा या ठिकाणी घुमला पाहिजे धडधडीत आणि त्यासाठी आपण थोडीशी सेटिंग मध्ये करूया बदल आणि थोडा बॅटिंग मध्ये करूया बदल आणि गोलंदाजी मध्ये देखील करूया बदल. 36 धावा विजयासाठी बनवायच्या. आपण जर पाहिलं गेले एसके कमांडर्स पहिला षटक आपण इथे बघतायत साखर केलं जाते. काय घडणार काय होणार पहिलीच मॅच सुरू आहे मित्रांनो. आपण पाहतोय या ठिकाणी पठार प्रीमियर लीगचा हा थरार जोश उत्साह शिगेला पोहोचतोय. एसके कमांडोज बघू शकता क्रेझी लाईनच्या समोर खेळत आहे. 36 धावांचा गणीय पाडला करायचा आहे. गोलंदाज जर पाहिला गेला या ठिकाणी सज्ज असणार आहे बॉलिंग साठी. पाहूया दादा ठिकाणी होती सुरुवात या ठिकाणी सामन्याला. गोलंदाज जर पाहिलं गेलं या ठिकाणी सज्ज असणार आहे. यासाठी जर पाहिलं गेलं 36 धावेचा फाटला खेळत 24 बॉल मध्ये पाहिजे या धावेचा फाटला कसा प्रकारे खेळतो. उमेश मात्र तयार असेल. समज जर पाहिलं गेलं विकी देखील या ठिकाणी सज्ज असणार आहे बॅटिंग साठी. समीर आहे विकी समोर आहे शाईकला स्वरूप आहे. 36 धावेचा पाठला करायचा आहे. ओहो पहिला बॉल मिळाला बाउन्स गती पेस जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल जर पाहिला गेला अतिशय सुंदर मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर बघितला गेला सुंदर अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. अशा प्रकारची बॉलिंग स्वरूपला करायची कारण 36 धावेचा पाठला करायचा लिमिटेड होतं क्रिकेट आहे. पहिला लीगचा सामना सर्व पठारकरांचं लक्ष या स्पर्धेकडे. संपूर्ण मांडदेवी
नवसाला पावणारी देवी भांड देवी. हो यावेळेस बॉल जर पाहिलं गेलं पूर्ण केला जाईल हा फटका. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय चौकार. ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चांगला फटका मात्र इथे बघायला मिळाला असेल. पाठीमागे गेले आणि बॉलला आणखीन एकदा पाठवले. यावेळेस सीमा रेषा पार पार पार. पठार फीमेल फटके माझे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत असणार आहे. का जर पाहायला गेला अगदी पाठीमागे गेले होते आधीच आणि त्यानंतर जर पाहिलं येऊन दिला बॉल ऑस्पनच्या बाहेरची लाईन होती त्यावरती या ठिकाणी पावलेचा फायदा घेतला. चौकार बॅक टू बॅक पेश केला आहे. धावसंख्या मात्र बघू शकता 8 रन्स वरती पोहोचती जाऊन स्वरूप यांच्या बॉलिंगचा खरपूस समाचार घेतलाय तो विकीने. आयकॉन प्लेयर आहे विकी. फुलटॉस बॉल होता चांगला यॉर्करचा अभिनय केलाय. हा प्रयत्न चांगला हिंट चांगला होता गोलंदाज स्वरूपचा आणि आपलं रूप दाखवतोय तो आता. एक धाव मात्र की जाते कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकतीये बोर्डला. स्कोर झालाय तो 9 धावा धावसंख्येमध्ये ज्या पूर्ण केल्या जात आहेत. पहिला षटक तिथे चालू असणार आहे. 9 धावा असेल बोर्डला. तर पाहिलं गेलं स्वरूप बॉलिंग ट्रॅकला आहे. धावसंख्या असेल 9 धावा बोर्डला. यावेळेचा बॉल जर पाहायला गेला मोठा फटका मात्र पाहायला मिळाला जरूर आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तिथे मिळते सफलता. विकेटचं पतन पहिला झटका.
असेल ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 18 बॉल बाकी असतील. आता 18 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं विजयासाठी अजून देखील 26 धावांची गरज आहे. पण पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला गेला. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज झालेले आहेत. आव्हान प्रत्येकाला मिळतं या क्रिकेटमध्ये. हे आव्हानानं भरलेला खेळ आहे मित्रांनो. कारण की क्रिकेटचा खेळ जर पाहिलं गेलं याच्यामध्ये असतात आव्हानं, चॅलेंज आणि इथे जर पाहिलं गेलं आव्हानं स्वीकार करायचे असतात, चॅलेंज स्वीकार करायचे असतात. तेच विषय आहे. क्रिकेट हेच शिकवत आहे. आणि शिवते बॉईज संघाचे कॅप्टन आणि वस्ताद 11 संघाला शेवटचा पुकार आहे. चला विनंती आहे आणि हा टॉस जीवन मांढरे सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते की टॉस संपन्न करायचा. जीवन मांढरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाणार आहे. षटक क्रमांक आपण जर पाहायला गेला दुसऱ्या क्रमांकाचं पाहायला मिळते. प्रारंभ केले जाते. ओ यावेळेस इन स्विंग चा मारा हो गई है गलती किया है इन स्विंग. राहुल काय बॉल टाकलेले जादू पेश केली जाते बॉलरची. राहुलची टाईट आहे कॉलर. ठरला आहे सुंदर गोलंदाज. क्या बात आहे राहुल. निखिल मात्र समोर आहे. निखिल जर पाहिलं गेलं धावसंख्या 10 रन्स आहेत. यावेळेचा फटका मात्र हवेमध्ये राईज केला जरूर आहे. बॉल चाललाय बॉलांच्या बाहेर मिळतो या ठिकाणी चौकार. पठार प्रीमियर लीगचा थरार 4 रन. दुसरा धक्का. आपण पाहूयात आता धावसंख्या जर पाहिलं गेली 14 रन्स असेल. बोर्डला 2 गडी बाद असताना षटक क्रमांक जर पाहिलं गेला दुसऱ्या क्रमांकाचं मात्र पाहायला मिळते. ओमकार जर पाहिलं गेला बॅटिंग साठी आता सज्ज असणार आहे. गोलंदाज देखील जर पाहिलं गेला राहुल मात्र या ठिकाणी तयार आहे बॉलिंग साठी. यावेळेचा बॉल जर बघू शकता आपण एक खूप चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 2022 साली मात्र सुरुवात झाली होती या क्रिकेट स्पर्धेला. त्यानंतर जर पाहिलं गेलं 2023 पाहायला मिळाले. सातत्याने ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. पठार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये
वाईट ठिकाणी स्वागत आपलं सर्वांचं करूया. 14 धावसंख्येमध्ये पुलचा फटका यावेळेस सजवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षण केले सुंदर. पाहिजे कोणता संघ या ठिकाणी विजय ठरणार आहे. क्षेत्ररक्षण थोडं या ठिकाणी केलं झालं खराब. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. 5 धावा काढलेल्या आहेत. 5 धावा आल्या तिथे. 2चा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 19 धावा. 2 बाद असताना 2 गडी बाद आहेत. 19 धावा असते धावसंख्येमध्ये. एसके डॉमिनेटर संघ 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडू मध्ये जर पाहिलं गेलं तर विजयासाठी 17 धावांची गरज. पाहायचं काय घडलं जाते. अखेरचे बॉल बाकी जर पाहिले गेले 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं अजून देखील जर पाहिलं 17 धावांची गरज. 19 झाले गेले. 2 बाद आहे. 2 खेळ खल्लास झालाय. 2 बाकी आता असणार आहे मैदानामध्ये. पाहिजे कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय किंवा कशा प्रकारे धावा रोखल्या जात आहेत. पाहायचं आता काय केलं ते अजून जर पाहिलं गेलं 2चा खेळ केस संपला धावसंख्या जर पाहिले गेले 19 धावसंख्येमध्ये झालेल्या 2 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं तिथं षटक घेऊन गोलंदाज तयार असे बॉलिंग साठी. आपण बघू शकता एक सुंदर अशी मॅच सुरू आहे. पहिलाच बॉल होता. अंगावरती मारा केला गेला. डॉट बॉलचा ठिकाणी प्रदर्शन मात्र पाहायला मिळते. 3चं षटक या ठिकाणी जे साखर केले जाते. धावसंख्येत जर पाहिले गेले 19 धावा धावसंख्येमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक गोलंदाज जर पाहिलं गेलं कमालाची बॉलिंग करत आहे ते रवी बिश्नोई सध्या आपण काल पाहिलेले चर्चेमध्ये असणारे गोलंदाज IPL मध्ये रवी बिश्नोई. त्याच प्रकार हा रवी आहे. रवी सनस समोर ओमकार आहे. ज्या ओमकारनं मेन शॉट टाकलं होतं तोच ओमकार या ठिकाणी आपण पाहत आहेत. त्या ठिकाणी बॅटिंग साठी सज्ज आहे. मात्र रवी काय करतायत. मॅच जर पाहिली गेली थोडीशी या ठिकाणी टाईट होती. अजून देखील 17 धावांची गरज आहे. लेगच्या बाहेर चेंडू असेल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळतोय. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता संघाचा पुढे सरकते. स्कोर कार्ड जर पाहायला गेला 20 धावा. अजून देखील 16 धावांची गरज आहे. रवी सनसची गोलंदाजी करत आहे. 3चं षटक मात्र हाताळले जाते. यानंतर तो सामना होणार त्याच्यामध्ये शिवतेज संघानं सुरुवातीला गोलंदाजीचा स्वीकार केलाय आणि वस्ताद 11 संघाला सुरुवातीला बॅटिंग साठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. बघायचं आता सामन्यात खरं तर जर पाहिलं गेलं 3ऱ्या षटकामध्ये आला गेलाय. पहिला दिवस या स्पर्धेत आपण पाहत आहेत. 22 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद असताना काय रे मी मांडर मध्ये पण मांडर काय
आर खेळतोय तो ट्रेनिंगला गेला सांगतो त्याला ओ यावेस हो गई है गलती, हो गई है भूल, दांडी वापिस हो गई है गुल. आणि आता सामना मारेल का रवी मारेल. रवी मात्र बॉलिंग मध्ये असताना या षटकामध्ये चतुर चालाक चंचल गोलंदाजी मात्र पेश केली जाते रवी सनस यांच्या माध्यमातून. बॉल बाकी आहेत आता बघू शकता पुन्हा जाऊ विकेटनं फुटबॉल बॉल यावेळेस बॉलला उडवले टायमिंग चांगलं गॅपमध्ये तब्दील जरूर केलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा केल्या पूर्ण 2 धाव्यांनी धावसंख्या वाढती 28च्या घरात 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 धावांची गरज 6 बॉल 8. कमांडोज वर्सेस क्रेझी लायन्स मध्ये क्रेझी लायन्स सध्या बॉलिंग करतायत आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असतात बॉलिंग मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे ते 28 धावा झाले धावफलकामध्ये 3 बाद असताना काय घडणार या सामन्यात. बॉल बाकी 6 रन पाहिजे अजून देखील 8. काय घडतं या मॅचचा रिझल्ट काय असणार आहे. चांगला फटका होता ऑन साइड मध्ये खेळला गेला त्याच्या शतक असेल बॉल पर्यंत. एक सिंगल धावेत नायकनीय पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे सरकते धावसंख्या 29 धावा असेल 3 बाद असताना षटक क्रमांक 4 या ठिकाणी जे सुरू असणार आहे.
29 लॉस ऑफ 3 विकेट. आदित्य आपण बघू शकता तिथे बॅटिंग करत असताना धावसंख्या जर पाहिली गेली 3 बॉल आदित्यनं सामना केला. 3 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं 6 धावा आदित्य यांच्या नावात आपण बघू शकता. आणि यावेळेस स्क्रीन बोल्ट आणि सामना रिझल्ट 4 चेंडू आणि आता विजयासाठी आहेत त्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना पाहायला मिळतोय. चौथा षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहायला गेली 29 धावा असेल 4 बाद असताना गोलंदाज देखील सज्ज होत्या बॉलिंग साठी. चौथ्या षटकाला होते सुरुवात. 4 बॉलचा खेळ बाकी 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावा. काय घडणार प्रेक्षक राजा. ओहो यावेळेचा टप्पा आणखीन एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळतंय. मॅच जर पाहिले पुन्हा एकदा निसट चालली एसके कमांडर्स पासून दूर चाललेला सामना. एसके कमांडर धावसंख्या 29 मध्ये 4 बाद आहे. बॉल बाकी जर पाहिलं 3 बाकी. एक मोठा फटका मारावाच लागेल आता मॅच जर जिंकायची असेल टीमला एसके कमांडर्सला. काय घडणार आहे काय बिघडणार आहे. अविनाश मात्र हिरो ठरतोय का हितेश मात्र हिरो ठरणार या मॅच मध्ये. 29 धावा धावसंख्येमध्ये 4 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं ओ यावेळेस फटका सजवलाय अविनाश. बॉलला तब्दील केले डिपॉझिट केले पॉज अँड एक्झिक्यूट दाखवले 4 रनचं दर्शन. तेहतीस धावा 4 बाद असणार आहे. आता बघू शकता सामना काय घडणार आहे. 2 चेंडू आणि पिन ड्रॉप सायलेंस झाले मैदान. 2 गेंदे और जीत के लिए चाहिए. 2 गेंदे 3 रन. क्या होगा मुझे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा होगा. 3 रन 2 गेंदे और ये मोए मोए क्या छूटा बल्ला छूटा गेंद छूटी रन लिया भागा 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 भागो भागो शेर आया और ये मैच हुआ टाई. अब 1 गेंद 1 रन अभी भी चाहिए. बल्ला घुमा गेंदबाज ने घुमाया बल्ला
मोए मोए हुआ लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ। 35 रन 4 विकेट के नुकसान पे अब चाहिए देखिए एक गेंद बाकी 1 रन की आवश्यकता। एक बॉल 1 रन सुपर ओव्हर होणार का? मॅच ट्राय झाला आयोजक निर्णय कळवतील आपल्याला काय होणार आहे तिकडे। मात्र 1 बॉल काय घडणार आहे? समोर आहे अविनाश। हो यावेळेस देश हो या विदेश, अविनाश हो गए रन आउट। अब है मैच का क्या होगा अभेश? मॅच टाय आणि या ठिकाणी निर्णय कळवलेला आहे आयोजकांनी। काय घडणार ठरलाय। कंपल्सरी चेसचा नियम आहे। सामना इथे जिंकलाय तो म्हणजे क्रेझी लायन संघाने।